नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. या ऐतिहासिक सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक, महापौर शर्मिला पिंपोळकर, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, हनुमंत जगदाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांसह अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या त्यामागचे स्मरण करीत त्यांना तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ते त्यांनी त्या भेटीगाठी घ्याव्यात आणि तदनंतर जिल्हा मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात देशाने अभूतपूर्व गगनभरारी घेतली आहे. एकीकडे अंतराळात भारताची झेप उंचावत आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था, डिजिटल पेमेंट, स्वदेशी उत्पादन, ऊर्जा स्वावलंबन आणि पायाभूत सुविधांमुळे देशाच्या प्रगतीचा वेग कैक पटीने वाढला आहे. संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत भारताने गरुडझेप घेतली आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियामुळे स्वदेशी संरक्षण उत्पादन, ड्रोन, क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमते आणि अधिक सक्षम आपण झालेलो आहे. ब्रह्मोस दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांचा वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि हितचिंतकाच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे, पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त रघुनाथ नगर येथील जनसंपर्क कार्यालय येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रवींद्र फाटक यांना शुभेच्छा देण्याकरिता सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी रवींद्र फाटक यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यकर्त्यांचं प्रेम, जनतेचा विश्वास आणि मिळणाऱ्या शुभेच्छा हीच आपली मोठी ताकद असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
मागे या ना का क्लोजचा फोटो काढताय का? मागे या रे. क्लोजचा फोटो काढताय या ना अरे मागे या ना. मागे सर पानपुरी स्टाइल अलग है, डोसा अलग अलग है। राजू सेठ समोर, ओ राजू सेठ एक मिनिट समोर, राजू सेठ भाऊजी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून व सातत्यपूर्ण प्रयत्नातून ठाणे महापालिका क्षेत्रातील सरई येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला हरिनिवास चौक हे नाव देण्यात आले। या नावाला साजेसं तसेच ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाची सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षण शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलं आहे। या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं व सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं आहे। हरिनिवास चौकामध्ये साक्षात श्रीहरीचे आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव्य असल्याचे चित्र दिसून येत आहे।
ही वास्तू शिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली आहे. चरई येथील दगडी शाळेजवळ निर्मला देवी चिंतामण दिघे चौक नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थातच तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेले हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात तर भर घालतच आहे, पण ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारशाची आणि कलाप्रेमी परंपरेचीही आठवण करून देत आहे. गडकरी रंगायतन जवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुराचं हे शिल्प चरई परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणारं असून यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे. या लोकार्पण सोहळ्याला महापौर शर्मिला पिंपोळकर, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेता अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संखे, नगरसेवक संजय वागुले, नगरसेवक सुधीर कोकाटे, राजेश मोरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, उषा वाघ, हेमंत पवार, किरण नागती, बाळा गवस, प्रीतम राजपूत, निखिल गुलजुडे, विशाल जाधव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲमेझॉन कंपनीद्वारे देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांच्या रेट कार्डमध्ये अन्यायकारक कपात केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी ॲमेझॉन कंपनीच्या संबंधित ठेकेदार व्यवस्थापकांना जाऊन जाब विचारणा केली आहे. या संदर्भातलं निवेदनही देण्यात आले. यावेळी वागळे इस्टेट पोलीस स्थानकामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना हे निवेदन देऊन याविषयी आपण लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे. वागळे विभागामध्ये प्रशांत कॉर्नरच्या बाजूला केडी हाऊस वागळे इस्टेट ठाणे येथे ॲमेझॉन कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये प्रभागातील स्थानिक युवक काम करत आहेत. यापूर्वी ॲमेझॉन कंपनीचे ठेकेदारांमार्फत जुन्या वेंडरचे रेट कार्ड 50 रुपये प्रति ऑर्डर होते, परंतु आता सदर कंपनी नवीन वेंडर आल्यापासून रेट कार्ड 22 रुपये प्रति ऑर्डर देण्याचं सांगत आहे. येथे काम करणाऱ्या स्थानिक युवकांना विश्वासात न घेता सदर दर वेंडरमार्फत कमी करण्यात आले. सदर नवीन दर हे आधीच्या रेट कार्डच्या तुलनेत खूपच कमी असून नवीन रेटनुसार काम करणं हे युवकांना अशक्य आहे. त्याचप्रमाणे युवकांच्या इन्सेंटिव्हच्या रकमेमध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे. सध्याची वाढती महागाई पाहता हे रेट त्यांच्या आर्थिकदृष्ट्या योग्य नाहीत. युवकांवर त्यांच्या घराची जबाबदारी असून बऱ्याच युवकांच्या घरामध्ये कमवता एकच आहे, तरी युवकांच्या भविष्याचा विचार करून नवीन दर न आकारता जुन्या दराने रेट कार्ड मंजूर करण्यात यावे. त्याप्रमाणे त्यांचा इन्सेंटिव्ह देखील जुन्या रेटनुसार देण्यात यावे. जर असं झालं नाही तर भविष्यामध्ये युवकांमार्फत आंदोलन करण्यात येईल. तरी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून युवकांना न्याय द्यावा अशी शिवसेनेच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे. जर या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असं यावेळी ताकीदही देण्यात आलेली आहे. इकडे आमच्याकडे केडी हाऊस म्हणून एक कंपनी आहे आणि त्या ठिकाणी ॲमेझॉनचे एक एजन्सी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ माझ्या प्रभागातील 150 मुलं त्या ॲमेझॉनच्या याच्यामध्ये काम करतात. त्यांना काहीतरी ते 50 रुपये असं एक डिलिव्हरीचे जे चार्जेस ठरलेले होते. 1 वर्षापासून ती मुलं काम करतात आणि मराठी मुलंही त्याच्यामध्ये आहेत, उत्तर भारतीय मुलं आहेत, मुस्लिमही मुलं आहेत. हे सगळ्या जाती धर्माची मुलं अगदी रोजगार नसल्यामुळे त्या रोजगार या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनाने ते ॲमेझॉनमध्ये दाखल झालेले 1 वर्षापूर्वी. आणि ॲमेझॉनच्या त्या एजन्सीने कोणाला तरी हाताशी धरून आणि त्या ठिकाणी त्यांचे 50 रुपये जो चार्ज होता तो 22 रुपयावर आणला. त्या मुलाला कसं परवडेल? स्वतःची गाडी, स्वतःची व्हेकल, पेट्रोल स्वतःचा आणि 4 किलोमीटरची रेंज असते त्यांना हे करण्याची, डिलिव्हरी करण्याची आणि अगदी 4-4 माले 5-5 माले चढून त्यांना डिलिव्हरी त्यांना करावं लागतं एका डिलिव्हरी बॉयला. त्यांना 16-16 तास काम करून सगळं खर्च जाऊन 20-22 हजार रुपयेसुद्धा महिन्याला पडत नाही. आणि अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी कोणीतरी नवीन एजन्सी आली, त्यांनी कोणाला तरी हाताशी धरला आणि म्हटलं 22 रुपयामध्ये काम करा, 50 रुपयाचा रेट 22 रुपये करा. मग ते काल मुलाने थोडासा विरोध केला, पण त्या मुलाला त्याच्यासाठीच मी ॲमेझॉनलाही निवेदन दिलं की बाबा तुम्ही स्थानिक मुलांच्या याच्यावर रोजगारावर तुम्हाला मारता येणार नाही, पोटावर मारता येणार नाही. अगदा तुम्ही जर त्या प्रयत्न केला तर तुम्हाला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तर आमचे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं, आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करतो आणि त्यांचं आम्हाला नेहमी सांगणं असतं की आपल्याकडे येणारे कंपनीवाले आहेत, जे कोणी काम आपल्याकडे येतं त्या आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळेल ना. आमचा उद्दिष्ट तोच आहे की आमच्या लोकल मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि जर कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या मुलांचा रोजगार हिरावून घेऊन पाहत असतील तर मी शिवसेना स्टाईलनी त्या ठिकाणी हे करेल. म्हणून मी आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उतेकर साहेब, अशोक उतेकर यांना निवेदन दिला. ॲमेझॉनच्या मॅनेजमेंट आहेत त्यांनाही निवेदन दिला तर बाबा रे, हा अन्याय मी कदापि सहन करू घेणार नाही. आणि माझ्या इथले जे युवक आहेत त्यांचा रोजगार अगदी घेऊन छिनून घेत असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळाली. श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आलं होतं. लाडक्या कोपिनेश्वराच्या दर्शनार्थ पहाटेपासूनच ठाणेकर भाविक भक्तांची दर्शनाला मोठी गर्दी झाली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविक भक्तांची गैरसोय होणे याकरिता चोख नियोजन देखील करण्यात आलेलं होतं. यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेवक संजय तरे, इतर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनीही येथे उपस्थित राहून कोपिनेश्वराचे दर्शन घेतलं आहे. ठाणेकरांचं या ठाणे जिल्ह्याचं हे देवस्थान आहे. आणि तुम्हाला माहिती असेल जवळजवळ 800 वर्षापूर्वी हे देवस्थान आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी लोक दर्शन करायला या ठिकाणी शिवभक्त येत असतात. आणि एकच मागणं आहे की या संबंध महाराष्ट्राला, देशाला चांगलं ह्याचा चांगला विकास हो आणि सर्वांना चांगली बुद्धी दे असं श्री शंकरचरणी प्रार्थना करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.